रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक. इमॅजिन, रात्रीची वेळ आहे. तुम्ही एका टेंटच्या बाहेर बसलेला आहात. तुमच्या आसपास खूप विस्तीर्ण अशा पद्धतीने परिसर पसरला आहे आणि तो परिसर चांदीचा आहे की काय असा भास तुम्हाला होतोय, कारण पौर्णिमेची रात्र आहे आणि चंद्राचं चांदणं सर्व परिसरावर पडून चंदेरी अशा पद्धतीचं दिसतंय. तुमच्यासोबत तुमचे जवळचे मित्र आहेत आणि तुम्ही मजा करताय. आज आपण जाणार आहोत मांजरसुंबा म्हणजेच मंजरेसुबा या किल्ल्यावर. नगर शहरापासून फार काही लांब नाही असा हा किल्ला आहे आणि तिथे आम्ही प्लॅन केला. लहानपणापासून आम्ही तिथे जात आलेलो आहोत. बेसिकली अर्ध्या पाऊण तासामध्ये या किल्ल्यापर्यंत आपण पोहोचतो आणि किल्ल्याला चढाईला सुरुवात केली तर एक 15-20 मिनिटांमध्ये आपण वर सुद्धा पोहोचतो. असा हा छोटासा किल्ला आहे. पण आम्ही ठरवलं की याच्या अवघड मार्गाने आपल्याला चढाई करायची. त्याच्यामुळे ट्रेकिंगला सुरुवात करण्याच्या आधी आम्ही म्हटलं की नक्की अभ्यासू की हा डोंगर कसा आहे. नॉर्मली जेव्हा तुम्ही मांजरसुंबा या गावातनं जाता तेव्हा तुम्हाला 15 मिनिटात गडाच्या टॉप लेवलला जाता येतं. पण आम्ही ठरवलं आपण जायचं वांबोरी घाटाच्या पायथ्यावरून. सो आम्ही खाली गेलो, तिथल्या मंदिराच्या इथे गाड्या लावल्या. तिथनं आनंददरीकडे जाणारा एक रस्ता सुद्धा दिसतो तुम्हाला. पण आनंददरीकडे न जाता गाड्या पार्क करून आम्ही निघालो मांजरसुंबा किल्ला चढायला. नॉर्मली ज्या रस्त्याने लोक या किल्ल्यावर जातात त्यापेक्षा ऑलमोस्ट दुप्पट किंवा तिप्पट हे अंतर आहे. किल्ल्यावर मुक्काम करायचा याच उद्देशाने आम्ही निघालो होतो. आम्ही 6 मित्र सोबत होतो आणि सुरुवातीला शेताचा काही भाग तुम्हाला दिसतो. संध्याकाळची वेळ होत चाललेली होती. आम्ही शेताचा भाग पार केला. त्यानंतर छोटासा एक जंगलाचा पॅच तुम्हाला दिसतो. लांबून हे छोटंसं जंगल दिसलं ना तरी जेव्हा अंधार पडत असतो, ऊन कमी होत असतं, प्रकाश थोडासा अंधुक असं व्हायला लागतो ना तेव्हा भीती नक्कीच वाटते. कारण बिबट्या वगैरे येण्याच्या बातम्या त्याच काळामध्ये आम्ही ऐकल्या होत्या. ते जंगल कसं बसं पार केलं. त्याच्यानंतर एक मोकळा पॅच येतो जिथे फक्त खडक तुम्हाला दिसतो आणि ऑब्झर्व केल्यावर कळतं की इथे 3 पद्धतीचा खडक आहे. सगळ्यात पहिले तर लाल जो मुरुम असतो त्याचा एक लेयर तुम्हाला दिसतो. या लाल मुरुमाच्या लेअरला तुम्ही पार करता. नीट पार करावं लागतं. याचं कारण म्हणजे तुम्ही त्याच्यावरनं घसरू शकता. तो ठिसूळ अशा पद्धतीचा दगड असतो आणि त्याच्यावरनं पाय घसरण्याची भीतीसुद्धा असते. तिथनं एकदम शांत व्यवस्थित पद्धतीने आम्ही तो पॅच पार करून पोहोचलो काळ्या पाषाणाच्या म्हणजेच बेसॉल्ट खडकाच्या लेअरपर्यंत. अतिशय कठीण अशा पद्धतीचा हा पॅच असतो. ट्रेकिंग स्किल्स दाखवत एकमेकांना हेल्प करत करत वर जायचं असतं आणि तेच आम्ही केलं. 6 जण होतो आम्ही. प्रत्येकाने आपलं स्किल दाखवत त्या लेअरला पार करण्याचा प्रयत्न केला आणि फायनली आम्ही शेवटच्या म्हणजेच जो सँडस्टोन आहे, लाल खडक ज्याला म्हणतात, त्या पॅचपर्यंत पोहोचलो. हा सगळ्यात वरचा लेअर आहे मांजरसुंबा किल्ल्याचा. तिथपर्यंत जेव्हा तुम्ही पोहोचता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की आता आपण ऑलमोस्ट किल्ल्यावरच पोहोचलोय. तिथे पोहोचलो आणि जस्ट सनसेट झालेला होता आणि सुंदर अशा पद्धतीने आकाशामध्ये सूर्याने रंग फेकलेले होते. केशरी, भगवा, गुलाबी असे सगळे रंग एकत्र आम्ही पाहत होतो. तेवढ्यातल्या तेवढ्यात आम्ही ठरवून घेतलं की येस, ही जागा योग्य आहे. आज इथे टेंट टाकू शकतो आणि इथे झोपू सुद्धा शकतो. पटकन अंधार पडला कारण हिवाळ्याचे दिवस होते ते. आणि अंधार पडल्यानंतर आम्ही म्हटलं की आता आपण काहीतरी खाण्याची सोय करू. संपूर्ण किल्ल्यावर फक्त आम्ही 6 जण होतो आणि जबाबदारीने आम्ही सर्व गोष्टी आणलेल्या होत्या आणि त्या परत सुद्धा घेऊन जाणार होतो. कचरा कुठल्या पद्धतीचा आम्हाला तिथे करायचा नव्हता. त्याच्यामुळे आम्ही एक वाऱ्यापासून सावध अशा पद्धतीने पडक्या दगडी भिंतीतली एक जागा शोधली जिथे आम्हाला चूल पेटवायची होती. तर आम्ही ती चूल पेटवली कशी बशी. वारं खूप जास्त वाढलेलं होतं तरी पण 3-4 जणांचा आडोसा असा त्याला होता आणि आम्ही तिथे छान अशा पद्धतीने नूडल्स केल्या. त्या इन्स्टंट नूडल्स तयार सुद्धा झाल्या. त्याचा आस्वाद आम्ही त्या पडलेल्या थंडीत घेत होतो. वरून चंद्र उगवायला सुरुवात झालेली होती आणि पौर्णिमेचा तो चंद्र बघत बघत तिथे त्या नूडल्स खात खात चहा पिण्याचा मूड आमचा झाला आणि चहा सुद्धा बनवण्याचं सामान आम्ही आणलेलं होतं. सो आम्ही चहा तिथे बनवला आणि चहा घेतला. आमच्या एका मित्राने गिटार सुद्धा आणलेली होती. ती गिटार सुद्धा काढली गेली.
त्या गिटारमध्ये काही गाणी म्हणत म्हणत आम्ही ते जेवण केलं, चहासुद्धा घेतला आणि एकमेकांच्या आयुष्यातले चांगले वाईट सगळे प्रसंग एकमेकांसोबत शेअर करायला लागलो. आणि लक्षात आलं की आपल्या नगरच्या जवळ एवढं छान ठिकाण आहे जिथे आपण मुक्कामाला तर ठीक आहे कधीतरी येऊ शकतो, पण नुसतंच फिरायला आलो तरी किती छान वाटतं. अख्खा राहुरी तालुका तुम्हाला ऑलमोस्ट तिथनं दिसतो. आणि त्याच पॉईंटवर आम्ही टेंटसुद्धा लावले होते. 3-3:30 वाजता आम्हाला लागली झोप आणि पहाटे जेव्हा सूर्य उगवला तेव्हा जे काही आम्ही सुंदर दृश्य पाहिलंय, म्हणजे एका बाजूने सूर्य उगवतोय, दुसऱ्या बाजूने चंद्र मावळतोय आणि ते इतकं छान होतं बघण्यासाठी की आम्ही म्हटलं की यार या मोमेंटसाठी आपण काहीही करू शकतो. ती मोमेंट पाहिली, त्या गडावरनं खाली उतरलो, छान नाश्ता केला बाहेर आणि घरी आलो. एकदम छोटीशी आमची ट्रिप होती, पण बरंच काही त्याच्यातनं लक्षात ठेवलं आम्ही, बऱ्याच मेमरीज तिथे क्रिएट आम्ही केल्या. आणि अशा छोट्या ट्रिप्ससुद्धा कधी कधी मोठ्या ट्रिप्सना सुद्धा मागे टाकतात. सो तुमच्या आयुष्यात तुम्हाला असा एक दिवस कुठेतरी छान राहून येण्याचा चान्स मिळाला ना, नक्की तो चान्स घ्या. RJ शौनक सायनिंग ऑफ. रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक.